एक विचार स्वराज्याचा आणि पेटल्या लाखो मशाली, एक विचार स्वराज्याचा आणि पेटल्या लाखो मशाली. अवघ्या महाराष्ट्राची ऊर्जा म्हणजे शिवबांची माऊली, अवघ्या महाराष्ट्राची ऊर्जा म्हणजे शिवबांची माऊली. ज्यांनी मराठ्यांच्या रक्तात स्वाभिमान जागवला, ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न नुसते पाहिलेच नाही तर ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अविरत प्रयत्न केले, अशा राजमाता जिजाऊची जयंती आपण 12 जानेवारी रोजी साजरी करतो. 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे आईसाहेब जिजाऊंचा जन्म झाला. जिजाऊ आईसाहेब ह्या कुशाग्र होत्या, युद्धनीती जाणत होत्या, राजनीती जाणत होत्या. त्यांच्या आईचे नाव माळसाबाई होते आणि त्यांच्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव असे होते. आई माळसाबाई ह्यांचे म्हणणे होते की जिजू नुसतं युद्ध कौशल्यामध्येच पारंगत नसावी तर ती एक उत्तम गृहिणी सुद्धा असावी. या दृष्टिकोनातूनच जिजाऊंवर लहानपणापासूनच संस्कार घडवायचे काम त्यांनी केले. जिजाऊंना त्यांनी सर्व गुण संपन्न केले. लहान वयातच जिजाऊचे लग्न शहाजीराजे भोसले यांच्याशी करण्यात आले. जाधव आणि भोसले या दोन्ही घराण्यातील परंपरा जिजाऊंकडे होती. जिजाऊ ह्या कुशाग्र होत्या, बुद्धिमान होत्या, शौर्य चातुर्य महापराक्रमी सुद्धा होत्या. वेळ आलीच तर युद्धभूमीवरती जाऊन युद्ध लढण्या इतके साहस देखील त्यांच्यामध्ये होते. सर्व गुण संपन्न होत्या त्या आणि स्वराज्याची जी संकल्पना होती त्यांच्या मनामध्ये अधिकच गूढ होत चालली होती. 19 फेब्रुवारी हा सोनेरी दिवस उजाडला आणि स्वराज्याचा धनी राजा शिवछत्रपती जिजाऊच्या उदरी जन्मास आला. मोगलांच्या दरबारामध्ये मराठे सरदारांना काहीच किंमत नव्हती. हे पाहून जिजाऊंनी ठरवले की आपला सुपुत्र शिवाजी याला अगदी चांगल्या संस्कारांनी घडवायचं, एक उत्तम राजा म्हणून घडवायचं, एक असा राजा म्हणून घडवायचं की जो लोकांच्या हितासाठी काम करेल, स्वराज्य निर्माण करेल. त्या दृष्टीनेच जिजाऊंनी शिवरायांना घडवलं. लहान वयातच जिजाऊंनी शिवरायांना रामायण महाभारतातील राम व श्रीकृष्णाच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्या आणि घडवले. जिजाऊ या स्वतः युद्धनीती जाणत होत्या, राजनीती जाणत होत्या, कुशाग्र होत्या. नेतृत्व, कर्तृत्व आणि मातृत्व या तिन्ही गोष्टींचा उपयोग करून जिजाऊंनी शिवरायांना घडवलं. स्वराज्य स्थापनेचा संकल्प जो त्यांच्या मनामध्ये होता तोच संकल्प त्यांनी शिवरायांच्या मनामध्ये रुजवला. शिवरायांनी सुद्धा जिजाऊंचे संस्कार स्वतःमध्ये अंगीकृत केले आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केले. हिंदवी स्वराज्य निर्माण झाले शिवरायांमुळे आणि शिवराय घडले हे जिजाऊंमुळे. पती शहाजीराजे भोसले ह्यांचे ते प्रेरणास्थान तर होत्याच, त्याचप्रमाणे त्यांनी पुत्र शिवबाच्याही प्रेरणास्थान बनल्या. अखंड महाराष्ट्राच्या आज त्या प्रेरणास्त्रोत आहेत. ते काय उगीच नव्हे, कारण की जिजाऊ ह्या पृथ्वी तलावरती जागृत आहेत असे संबोधले जाते. कारण की इतका तेजस्वी पुत्र जिच्या पोटी जन्मास आला ती आई कशी असेल. म्हणूनच म्हणावेसे वाटते की जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसते झाले शिवरायांनी शंभू छावा. जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा. जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसते लढले मावळे. जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसते दिसले विजयाचे सोहळे. जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसते दिसले विजयाचे सोहळे. अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊच्या जयंती निमित्त मी अगदी मनापासून त्यांना प्रणाम वंदन करते. जिजाऊंनी शिवांना फक्त जन्मच दिला नाही तर स्वराज्य संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी, साकार करण्यासाठी त्यांना बुद्धी, चातुर्य, पराक्रम आणि चारित्र्य अशा अनेक गुणांनी गुणसंपन्न केले. शिवबांना अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ दिले. जिजाऊंचा स्वराज्य संकल्प, लढाऊ बाणा आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची उर्मी यांच्यामुळे छत्रपती शिवराय घडले असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. जिजाऊंनी आपल्या विचार आणि कार्यातून महाराष्ट्रात एक नवी सृष्टी निर्माण केली. मराठ्यांचा इतिहास घडवणारी एक स्वराज्य प्रेमिका महिला म्हणून त्यांचे स्थान उच्च दर्जाचे आहे. स्वराज्याच्या 2 छत्रपतींना घडविणाऱ्या राष्ट्रमाता जिजामाता ह्या फक्त
आदर्श माताच नव्हे तर वीर कन्या, वीर पत्नी, धीरोदात्त राजमाता होत्या. अगदी कुशाग्र, धैर्यवान आणि युद्धनीती जाणणाऱ्या होत्या. वेळ आलीच तर युद्धभूमीवरती जाऊन लढण्याचे साहस सुद्धा त्यांच्या अंगी होते. तिच्या शिक्षणामुळे, जिजाऊ मातेच्या संस्कारामुळे आणि जिजाऊ मातेच्या मार्गदर्शनामुळेच शिवरायांनी 18 पगड जातीच्या सर्व मावळ्यांना एकत्रित करून स्वराज्य उभारले. तर अशा या स्वराज्य जननी राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊच्या जयंतीनिमित्त मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. जेव्हाही जयंती येते किंवा जेव्हाही काही महान कार्य केलेला दिवस येतो, महापुरुष असो किंवा अशी रणरागिणी असो, त्यांच्या कार्याची जाणीव आपल्या मनामध्ये असावी. म्हणूनच एक 5 मिनिटे वेळ काढून आपण नक्कीच त्यांच्या आयुष्याबद्दल थोडं तरी वाचन करायला हवं आणि त्यांच्या कार्याची जाणीव आपल्या मनात असायला हवी. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सहित. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.